न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज 8 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत आयोजित नया क्षितिज या विशेष व्याख्यानमालेत 3 अपत्यांच्या विषयांवर भाष्य केले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईतील नेहरू सेंटर इथं आयोजित या कार्यक्रमात त्यांनी लोकसंख्या संतुलनाबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत। भागवत यांनी सांगितले की शास्त्रानुसार आणि आधुनिक वैद्यकीय दृष्टिकोनातूनही योग्य वयात लग्न करून किमान 3 मुलं असणं हे आईवडील आणि मुलांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं। ज्या कुटुंबात 3 भावंडे असतात तिथं मुलं एकमेकांशी जुळवून घ्यायला आणि अहंकार विस्थापित करायला लवकर शिकतात, असा दावा त्यांनी केला आहे। लोकसंख्या धोरण भारताचे लोकसंख्या धोरण 2.1 च्या जन्मदराची शिफारस करते। भागवत यांच्या मते प्रत्यक्षात 1 मूल असू शकत नाही, त्यामुळे लोकसंख्या स्थिर राखण्यासाठी सरासरी 2 पेक्षा जास्त म्हणजे 3 मुलं असणं आवश्यक आहे। ज्या समाजाचा जन्मदर 3 पेक्षा कमी होतो तो समाज कालांतराने लुप्त होण्याच्या मार्गावर असतो, असा इशारा त्यांनी विविध तज्ज्ञांच्या हवाल्याने दिला आहे। त्यांनी हे देखील स्पष्ट केलंय की लोकसंख्या ही केवळ संपत्ती नसून योग्य नियोजन नसेल तर तो ओझही ठरू शकतो। त्यामुळे 3 पेक्षा जास्त मुलं असू नयेत, जेणेकरून त्यांचं पालनपोषण योग्य पद्धतीने होईल। या 2 दिवसीय कार्यक्रमात त्यांनी प्रामुख्याने लोकसंख्या संतुलन आणि सामाजिक जबाबदारीवर भर दिला आहे। मुंबईतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 100व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना संघप्रमुख मोहन भागवत म्हणाले की सरसंघचालक होण्यासाठी ब्राह्मण असणं ही एकमेव पात्रता नाहीये। त्यांनी स्पष्ट केले की क्षत्रिय, वैश्य, शूद्र किंवा अनुसूचित जाती जमातींसह कोणताही हिंदू सरसंघचालक होऊ शकतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी समारंभाच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांशी संवाद साधताना ते प्रश्नांची उत्तरं देत होते। ते म्हणाले, संघाचा सरसंघचालक कोण बनावं याबद्दल ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र सरसंघचालक होऊ शकत नाही, फक्त एक हिंदूच तो बनू शकतो। अनुसूचित जाती जमातीचा व्यक्ती देखील सरसंघचालक होऊ शकतो आणि जो कोणी इतर काहीही आहे तो बनू शकतो। आम्ही त्यांच्या जातीच्या आधारे कामगारांची नियुक्ती करत नाही, जो काम करतो तोच काम करेल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।